कंसाचा वध करून ज्यावेळी कृष्ण कारावासामध्ये देवकी आणि वासुदेवाला भेटायला येतात त्यावेळेस देवकी कृष्णाला म्हणते, कृष्ण तू जरी माझा मुलगा आहेस तरी तू तर भगवंत होता ना, मग इतके वर्ष का लावलेस, का हा त्रास मला सहन करावा लागला 14 वर्षापर्यंत. त्यावेळी कृष्ण तिच्याजवळ आला आणि म्हटला, माते विसरली आहेस तू, मागच्या जन्मात तू मला माझ्या मातेपासून लांब केलंस ना. ती म्हटली, काय, मला नाही आठवत. माते तू मागच्या जन्मात कैकई होतीस आणि तू मला 14 वर्ष वनवासात पाठवलंस ना, मग त्यावेळी कौसल्येचा जीव कसा झाला असेल, म्हणून ह्या जन्मात तुला माझ्यापासून 14 वर्ष लांब राहावं लागलं. आता ह्या गोष्टीतून हे घ्यायचं आपल्याला की ते जर भगवंत आहेत, ती जर भगवंताची माता होऊन आली होती तरीसुद्धा तिचं कर्मफळ तिला सुटलं नाही. मग आपण तर साधारण जीव, आपण जे काही कर्म करू, जेही चांगलं असो वाईट असो, ते परत फिरून आपल्यापर्यंत येतच. तुम्ही कुणाला जर रडवलं असेल ना तर तुम्हालाही पुढं चालून कुठंतरी रडावं लागतं. जर तुम्ही कुणाला तरी हसवलं असेल तर तुमच्या हसण्याचे कारणं भरपूर भगवंत देऊन जातो. जर तुम्ही कुणासाठी काहीतरी चांगलं केलं असेल चांगल्यासाठी, तर तुमच्या चांगल्यासाठी स्वतः भगवंत झगडत असतो. तुमच्या मनातली जी नियत आहे ना ती कधी दवडू देऊ नका, कारण ती नियत तुम्हाला नेहमी 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 पवित्र ठेवत असते. त्यामुळे कर्म करताना नेहमी विचार करा, कारण ते कर्म जर परत फिरून तुमच्यापर्यंत आलं ना तर त्याचा तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे विचार करा, कर्म तुम्ही चांगलं करताय का, तुमच्या कर्माने कोणाला त्रास होतोय का, तुमच्या कर्मामुळे कोणाला आनंद भेटतोय का. आनंद जर भेटत असेल ना तर खूप छान, भगवंतानी खूप तुम्हाला सुंदर आणि चांगली सद्बुद्धी दिली आहे. त्याबद्दल त्याला भगवंताला नेहमी 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 धन्यवाद करा. भजा, स्मरा त्याला की त्यांनी सद्बुद्धी दिली आहे तुम्हाला. त्यामुळे कर्म करताना विचार करा. जय श्री कृष्ण.